नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ही आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि ही आवाज तुम्हाला कुत्र्याचा भुकण्याचा आवाज पण येईल असेल, ऐका. तर मित्रांनो, ही कुत्र्याचा भुकण्याचा आवाज नसून ही लावलेली आहे रेकॉर्ड. आपल्या शेजाऱ्यानं लावलेली आहे रेकॉर्डिंग. मित्रांनो, याचं कारण असं आहे की आपल्याकडं डुकरं एवढे झालेत मित्रांनो ऊसामध्ये, की भयंकर असे डुकरं झालेत मित्रांनो. असं भारा भारा दोन दोन भारे ऊसमध्ये निघालेला आहे रोजच. एवढे डुकरं झालेत मित्रांनो. आपले गावठी जी डुकरं असतात ते डुकरं झालेले आहेत मित्रांनो. काही जणांनी साड्या लावल्यात भोवताली, काही जणांनी तारा लावल्यात, काही जणांनी करंट लावलेला आहे, तरी पण डुकरं काही कंट्रोल होत नाहीत मित्रांनो. आणि डुकरं कुत्र्याला पण भिन्न झालेत मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर काय पर्याय असेल डुकराला अडवण्यासाठी तर मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा. कारण एवढं भयानक नुकसान करायला डुकरं मित्रांनो, भयानक नुकसान. एवढं मेहनतीनं ऊस आणायचं, एवढं खत टाकायचं, एवढं बियाणं घालायचं, भुईमूग मका. आमच्याकडं तर मित्रांनो काही विषयच नाही त्याचा, कारण डुकरं ठेवतच नाहीत. आता ऊस कसा तरी येतं आहे मित्रांनो, त्याला पण डुकरं एवढं भयंकर डुकरं लागलेत मित्रांनो, की काही सांगायला सोय नाही. तुम्हाला दाखवायचं असेल तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो की डुकरावने आपलंही किती नुकसान केलेलं आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर काय पर्याय असेल डुकरं अडवण्यासाठी तर भयंकर डुकरं झालेत मित्रांनो, काय सांगायचं तुम्हाला. आणि ते माणसाला पण भेट नाहीत आणि कुत्र्याला पण भेट नाहीत मित्रांनो. माझ्यासमोर 2-3 वेळेस इथं माझ्या जवळ येऊन गेले आहेत मित्रांनो, तरी पण भेट नाहीत. आपणच गपचीप बसावं लागते, बाबा काय खायचं ती आणि जा म्हणून. तर एवढी चालू आहे, असं झालं मित्रांनो. तर पाऊस तर काय पडणार झाला आहे. तुमच्याकडं पाऊस आहे का नाही आणि तुमच्याकडं डुकरं आहेत का नाही. जर तुमच्याकडे डुकरं असतील मित्रांनो तर डुकरं अडवण्यासाठी तुम्ही काय करता तर मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला पण तसं करता येईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.